फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती चिराई हो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती चिराई हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. माता सावित्री आईचा जन्म 1848 साली झाला. 3 जानेवारी 1848 साली झाला. तेव्हा त्या नायगावला त्यांचा जन्म झाला. नायगावला त्यांचं माहेर आहे आणि त्या नायगाववरून लग्न होऊन आल्या तेव्हा काही त्या शिकलेल्या नव्हत्या. परंतु त्या जेव्हा म्हणजे त्या आल्या लग्न होऊन तेव्हा त्यांना शिक्षण खूप असं भारी वाटत होतं. परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांना एवढा म्हणजे धीर दिला की त्यांनी शिक्षण घेण्यास त्यांना भाग पाडलं. कारण त्या काळी मुलींना किंवा महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि तेव्हा आपली मनुस्मृती चालू होती आणि महिला म्हटलं तर घरची चूल आणि मुलं सांभाळणारी ही महिला होती त्या काळी. आणि म्हणून सावित्री महात्मा ज्योतिबा फुलेंनी विचार केला की एक आपल्या घरातली जर महिला सुशिक्षित झाली तर बाकीच्या महिला सुशिक्षित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी अत्यंत कष्टाने त्यांना शिक्षण दिलं. कोणाला? सावित्रीबाई फुलेंना. आणि त्या एक सुशिक्षित महिला झाली आणि त्यानंतर त्या शाळेत जाऊ लागल्या. तेव्हा शिक्षिका झाल्या. शिकल्या आधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिकवल्यामुळे त्या शिकल्या आणि शिक्षिका सुद्धा झाल्या. शिक्षिका होऊन त्या परत मुख्याध्यापिका सुद्धा झाला. त्यांच्यासोबत फातिमा बेगम सुद्धा त्यांना मदत करू लागली शिक्षणासाठी. परंतु त्या घरातून निघताना त्यांच्या ब्राह्मण लोक किंवा हे पंडे लोक आहेत ते मुलींना शिक्षणाचा अधिकार नाही आणि त्या कशा शिकतात म्हणून त्या सावित्रीबाई फुलेच्या अंगावर शेण माती गोळे वगैरे काही तसं त्यांना चिखलाने भरवून टाकायचे आणि तेव्हा त्या नाराज न होता त्यांचे ते एक फुलं टाकल्यासारखे त्या झेलत होत्या आणि त्यांनी ते शिकवणं त्यांचं काही बंद केलेलं नाही. पण त्यांनी तिथं शिकवल्यावर त्या ओल्या चिंब राहत होत्या. तर ओल्या चिंब राहत होत्या म्हणून त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जवळ त्यांनी विनंती केली की मला एक लुगडं घेऊन द्या. महात्मा ज्योतिबा फुलेंना वाटलं की कशाला अशी लुगडं घेऊन मागते म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेला ते समजलं आणि त्यांनी एक लुगडं घेऊन दिलं. एक लुगडं त्यांनी आपल्या बॅगमध्ये टाकत होत्या आणि त्या घेऊन शाळेमध्ये जाऊन त्यांचे ते भरलेले कपडे जे असायचे रोज ब्राह्मण लोक त्यांच्या अंगावर चिखल फेकायचे भरलेले कपडे ते तिथे शाळेमध्ये ते बदलवायचे आणि ते कोरडं लुगडं घालून त्या महिलांना शिकवायच्या. असं करून त्यांनी खूप कष्ट घेतले आणि तेव्हापासून महिलांना खूप शिक्षणाचा हक्क मिळाला आणि त्यांना अधिकार मिळाला. तेव्हापासून महिला हळूहळू शिकू लागल्या. परंतु शिकल्यावर सुद्धा त्यांना जेव्हा ते मनुस्मृती तेव्हा लागूच होती. परंतु ह्या ब्राह्मणांनी काही त्या महिलांना समोर येऊ दिलेलं नाही. परंतु त्या जबरदस्तीने कशा तरी शिकल्या. पण बाबासाहेबांचा जन्म झाल्यानंतर बाबासाहेबांनी मनुस्मृती जेव्हा जाळली तेव्हा महिलांना पुरेपूर हक्क मिळाला आणि महिला त्या पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्या आणि समता सर्व महिलांना समता मिळाली. पुरुषाबरोबर राहण्याची खांद्याला खांदा मिळवून राहण्याची त्यांना मुभा मिळाली. तसेच महिला ह्या तेव्हापासून सुशिक्षित झाल्या. इथेच थांबते. आणि सर्वांना जयंतीनिमित्त सर्वांना अभिवादन. विजय असो 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 भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो विजय असो बौद्ध महासभेचा विजय असो विजय असो. साहेब आगे बढ़ो हम
तुम्हारे साथ है, बाळासाहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस चिराई हो. चिराई हो, चिराई हो, क्रांतिज्योती सावित्रीबाईचा जन्मदिवस चिराई हो. चिराई हो, चिराई हो, क्रांतिज्योती सावित्रीबाईचा जन्मदिवस चिराई हो. चिराई हो, चिराई हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, विजय असो, भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, विजय असो, भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, विजय असो, पंचायत सैनिक दलाचा विजय असो, विजय असो, पंचायत सैनिक दलाचा विजय असो, विजय असो. डॉक्टर भीमराव अम्बेडकर साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है, डॉक्टर भीमराव अम्बेडकर साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ